नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात ज्यामध्ये आपल्याला काही प्राण्यांच्या पायाची संख्या व त्यांच्या डोक्याची संख्या दिलेली असते, तर आपल्याला तिथे एकूण किती प्राणी उपस्थित आहे हे सांगायचं असतं. हा प्रश्न आपण बघूया. याच्यामध्ये एका शेतात काही बदक व काही शेळ्या आहेत. त्यांच्या पायांची संख्या 160 व त्यांच्या डोक्यांची संख्या 50 आहे. तर त्या शेतात एकूण शेळ्या किती? या प्रकारचे उदाहरण आलेले असताना प्रथम आपल्याला काय करायचं, ही जी काही पायाची संख्या दिलेली आहे 160, याला 2 ने भागाकार करायचा. 160 भागिले 2 आपल्या जवळ आलं 80 उत्तर येते. मग या 80 मधून आपल्याला जी काही डोक्याची संख्या दिलेली आहे ती वजा करायची. डोक्याची संख्या आपल्याला दिलेली आहे 50. 80 मधून 50 गेलेले किती आले? 30. तर हे जे काही आपलं उत्तर आलेलं आहे हे आपल्याला 4 पायाच्या प्राण्याची संख्या दर्शवते. तर आपल्याला काय आलेलं आहे उत्तर 30. तर त्या शेतामध्ये एकूण शेळ्या किती असतील? 30. तर आपण काय करूया, या 50 मधून 30 वजा करूया. किती मिळाली? 20. तर 2 पायाच्या प्राण्याची संख्या म्हणजे बदकांची संख्या किती असेल? 20. आता आपण क्रॉस चेक करूया. 30 गुणिले 4 पाय, 20 गुणिले 2 किती झाले? 120. आणि हे किती झाले? 40. दोघांची ऍडिशन केली किती आली? 160. आली का पायाची संख्या 160? तर आपलं आलेलं उत्तर अगदी योग्य आहे. ओके.